इथं बघा, काल ह्या मक्यामुळे झालं ह्या सगळा. कालच्या वाऱ्यामुळे पावसामुळे हे बघ काहीच मला लाईट आली आत्ता आत्ता. इथं बघा दिसत नाही, इथून दिसत नाही. चला तुम्हाला धावतोच. सो यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग मित्रांनो, इथं बघा हे एकदम लास्टचं लहान बोट आहे ना, हे काल मित्रांनो मी जेव्हा त्या शेताकडे गेलो होतो, म्हणजे सगळं वैरण मारून गाडीवर पेंड म्हणजे दावानं एक पेंड बांधलो. मग ते पेंड वज्ज होतं मित्रांनो मक्याचं. मग ते उचलून ठेवताना त्या मक्यामध्ये हे बोट असं शिरलं आणि उचलताना असं थोडं क्रॅक म्हणजे सरकलं मित्रांनो. मग त्यामुळं तसंच मी उचलून ठेवलो. तेव्हा काय वाटलं नाही आणि संध्याकाळी पण काय वाटलं नाही. जसं संध्याकाळ झाली, 7 वाजले 8 वाजले, जसं टाईम म्हणजे ते होऊन वाढायला लागलं, ते दुखायला लागलं मित्रांनो. रात्री इतकं दुखत होतं काय सांगू. असं असं हात ठेवायला काय मिळत नव्हतं बघा. मग त्यामुळं हे फुगलं, थोडंसं फुगीत झालं आहे, एकदम कडच होते बघ वरचं. हे जे काय मध्ये जॉईंट असते तिथं लई खतरनाक दुखायला लागतं पण. मग विक्स लावून झोपलो होतो. आणि हे हात बघा, हे हात प्लेन आहे ना, म्हणजे असं म्हणजे फुगलं नाही. आणि हे फुगलं आहे बघा इकडं असं. हात असं आकडायला थोडं हल्लं की लय दुखतंय मित्रांनो, लय खतरनाक. मग त्यामुळं सकाळपासून मी काम काय केलं नाही, आज सुट्टी. मग काय काम केलं नाही म्हणजे जनावरांना, म्हणजे सकाळी एकदाच जनावरांना चारा टाकलो, मग झालं. मग त्यांना पाणी पाजणं ते काय माझ्या हातातनं होत नाही. एका हातातनं काय काय करू मी. लय खतरनाक दुखायला, काय काम करायला मिळत नाही बघा. हा. मग त्यामुळं विक्स लावून काल झोपलो होतो. मग सकाळी उठून बघतो सगळं फुगीत झालं बघा. फुगलं आहे, ते जॉईंट असतं बघ तिथं सगळं फुगलं आहे. मग आता ह्याला काय करावं. इथं बघा, काल ह्या मक्यामुळं झालं ह्या सगळा. जे हे बोट आहे ते असं उचलताना असं एकदम एकच बोट एका मध्ये म्हणजे असं मध्ये घुसलं आहे. आणि उचलताना ह्या बोटावर दाब पडल्यामुळं असं झालं आहे. ते असं पाक बोट असं खाली गेलं होतं. मग त्याच्यामुळं काय, आता इथं फावडा घेतलो होतो, म्हणजे हातात असं धरून बघितलो. कारण आज बुधवार लाईट येते. आज बुधवार मित्रांनो, काय ते MSPचं मेंटेनन्सचं काम आहे मग आज 8 तास लाईट न देता फक्त 2 तास गेले. 4 आठवडे होत आले. फक्त दर बुधवारी 2 तास देतात मित्रांनो लाईट. मग त्यामुळं आता आज बहुतेक ह्या दोन्ही गाजरगवताला पाणी सोडतो 2 तासात काय आपलं पाणी होत नाही. मग फक्त पाटं कवली भिजत आहे. मग त्यामुळं ते काल थोडं पाऊस पण झाला आहे आणि तेवढं म्हणजे उसाला म्हणजे असं पुरेपूर पाऊस झाला नाही मित्रांनो. मग त्यामुळं त्याला पाणी सोडायला हवं. मग त्या पाणी सोडून आपल्याला अजून एक बॅरल ड्रिंचिंग आहे. मग वरनं आपलं एक प्लॉट म्हणजे मग सगळं संपलं आहे. फक्त एकदम कडच्या तुम्हाला धावतो. आणि आपलं खालनं ते हरभऱ्याचं जे सरी आहे त्याला माती लावून घ्यायचं आहे. आणि माती लावून फक्त उसाच्या सरीला पाणी सोडायचं आहे. म्हणजे रात्रबाई तर संपली. रातबाई ह्या प्लॉटला सोडलेलो आपण बघा. अजून बघा ओढलं आहे अजून पण, काल पाऊस झाल्यामुळं बघा कडपर्यंत बघा. मका पण लई मोठा झाला आहे. मग एकदम कडच्या तुम्हाला सांगायचं झालं तर काल पाऊस झाला मित्रांनो. पावसामुळं हे बघा ज्वारी कसं झालं आहे. आणि मी कित्येकांचं बघितलं मित्रांनो, असं गहू पडला आहे, असा आडवा पडला आहे. ज्वारी अशी पडली आहे, जे कडबा टाकले ती ज्वारी म्हणून त्यांचा पडला आहे. काय खरं नाही. आंब्याचे जे मोहर होते, जे लहान जे आंबे लागत होते ते सगळे गळून पडले मित्रांनो. तुम्हाला सांग 1 2 3 4 5 6 7 8 हे बघा मित्रांनो, हे त्या निम्म्यापर्यंत झालं आहे. ही सरी त्या निम्म्यापर्यंत झाले आहे. इथंपासून 1 2 3 4 5 6 7 8 सरी आहेत. त्या 8 सऱ्या म्हणजे आपली एक सरी एक पंपामध्ये 4 सऱ्या जातात. त्या अजून इकडं 2 पंप आणि खालनं मी आणायचं 3 बॅरल आलो मित्रांनो. त्या शेतात पण होतं म्हणून बघू. ह्या शेतात त्या शेतात
पाऊण बॅरलच लागते. मग त्यामुळे ह्या शेतात उरल्यावर सगळं ह्या शेतात खाऊन उरल्यावर त्या शेताला बघू. आता सध्या मम्मी आणि पप्पा गेली त्या शेताकडं वैरण आणायला. मी तर काय जाऊ शकत नाही, मला हाताला दुखापत झाली. मग ह्याच कारणामुळं आज एक दिवस रेस्ट तर भेटेल. चला मग, लाईट तर गेली. तुम्ही बघा डीपीत दाखवतो तुम्हाला. आज सकाळपासून 9 वाजल्यापासून लाईट नाही. आत्ता 10 वाजत आले ती बघ. 9 वाजल्यापासून लाईट नाही. मग ऊन पण आलंय वर डोक्यावर, अजून 1 तासात येईल. सध्या जेवण वगैरे झालं मित्रांनो. मस्तपैकी भाकरी बनवली होती. भाकरी, थोडंसं भात, आमटी, बटाट्याची आमटी होती. मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं. आणि आता जनावरांना वैरण थोडं आहे मका, ते आता माझी बहीण जनावरांना पाणी पाजवून टाकते. मी तर आज निवांत गाईज. मग तुम्हाला मी सांगितलेलो पावसामुळे इथं बघा किती लहान आंबा आहे आणि पडला आहे. हेच नाही, इथं इथं बघा अजून कुठं हां त्या तिथं ते हे बघा. हे बघ, कालच्या वाऱ्यामुळे पावसामुळे हे बघ इथं आंबा, इथं काय बघा थांबा, हे बघ इतकं सारं अजून कुठं इथं बघ, इथं जमिनीत घुसलं आहे बघा. ते लहान, हे लहान, असं खूप पडलं मित्रांनो. आंबे वेस्ट 20% सगळे गळून पडले तसे लहान. म्हणजे आंबे मोठे होण्याआधीच गळून पडले ते या वाऱ्यामुळं, या पावसामुळं. म्हणजे इथं आहेत लागले तर बघा भरपूर, पण ह्या लागलेल्यामधूनच भरपूर पडलेत खाली. हे बघा किती छोटा आंबा आहे आणि पिवळसर झाला आहे. किती छोटा आहे आणि पिवळसर. वाव. सुटलो आणि 3 वाजता लाईट आली म्हणा. मग 10 मिनटानंतर लाईट गेली. का गेली ते पण मला माहीत नाही. इथं डीपीकडे बघायला आलो इथं आहे का नाही म्हणून. आणि परवा सेम मित्रांनो परवासारखं झालं बघ वातावरण. इकडं काय जास्त नाही ढगाळ, इकडं खूप आहे बघ किती. हे सेम परवा दिवशी पण असं झालं. इकडूनच पाऊस आले. डीपीत पण लाईट आहे नाही बघितलं. काहीच मला लाईट आली आत्ता येतं बघा. दिसत नाही, इथून दिसत नाही. चला तुम्हाला धावतोच. आता मोटर चालू करून बॅरल वगैरे भरायचे आहे त्या. मग चला ते काम करू. बॅरल भरून, बादली वगैरे भरून जनावरांना पाणी पाजवायचं आहे. आत्ता 4:30 वाजायला आले ती. मग त्यांना तिकडं बांधून त्यांचं पशुखाद्य आणून खूप काम आहे. हाय होटल 400 बघा आवाज. आलं. चला मग फक्त पाईप उचलून धरायचं आहे वर आणि आपोआप भरायला बसतंय. तर मित्रांनो पुढं बघा सनसेट ऑलमोस्ट झाला आहे. फक्त 0.1% झालं आहे बघा. थोडं ते सूर्य दिसायला लागलं आहे. जवळपास सनसेट झाला आहे. आणि हे चिवचिवाट बघा, म्हणजे किड्यांचा आवाज. काय मस्त सध्या इथं चहा बनवला आहे.